गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. न्यू इयर विथ बिंगो. नवीन वर्षासाठी फक्त 2 दिवस बाकी होते, पण गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मात्र ती एक्साइटमेंट नव्हती. ह्या वेळेस न्यू इयरला आपण काय करतोय? काल शेजारच्या सविताताईने सांगितलं की हाऊसिंग सोसायटी वाले कम्युनिटी हॉल मध्ये न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत. नेहमीप्रमाणे तीच सोसायटीची न्यू इयर पार्टी, तेच खेळ, तेच जेवण, तेच डेकोरेशन आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याच काकूंचा तोच डान्स परफॉर्मन्स गजरारेवर. खरंच नवीन वर्ष तेव्हा वाटेल जेव्हा काहीतरी नवीन असेल. एक्झॅक्टली. ॲडव्हेंचर, थ्रिल, काहीतरी वेगळं. याचा अर्थ तुम्हा दोघांना काहीतरी नवीन हवंय. आईच्या या हास्यामागे काहीतरी रहस्य दडलेलं होतं, किंवा एका सरप्राईजचं सिग्नल. संध्याकाळी जेव्हा बाबा घरी आले तर त्यांच्या डोळ्यात ऑफिसचा थकवा कमी आणि एक लपलेलं सरप्राईज जास्त होतं. बाबा, ओळखा बरं आम्ही काय बोलत असू? आम्ही फक्त नवीन वर्षाची दुःखी कहाणी सांगतोय. अच्छा, तर कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट टाकूयात का? थांबा, काय ट्विस्ट? तर गोष्ट अशी आहे की सिटीपासून थोडं दूर तळ्याकाठी जंगल रिसॉर्ट मध्ये न्यू इयर सेलिब्रेशन कॅम्प लागलाय. लेकच्या जवळ रिसॉर्ट मध्ये जंगल वाईब्स. हो, नव्या वर्षाची सुरुवातच एका ॲडव्हेंचर कॅम्पनी होईल. नेचर कॅम्प, बॉन फायर, स्टार्स, टेंट्स, सगळं काही. येस येस येस, न्यू इयर जंगल रिसॉर्ट मध्ये. गट्टू चिंकी तर डिनर टेबलवरही न्यू इयर कॅम्पची चर्चा करत होते. आई आणि बाबा त्यांची एक्साइटमेंट बघून खूप खुश होते. डिनर नंतर पूर्ण फॅमिली आरामात सोफ्यावरती बसून एक मूवी बघू लागली. ओ, त्याचा चेहरा बघा, किती गोड आहे हा बिंगो. आपल्याकडेही बिंगो सारखा एखादा क्यूट पेट असता तर. चिंकीचं बोलणं ऐकून आई आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी पूर्ण एक्साइटमेंटने न्यू इयर कॅम्पसाठी पॅकिंग करू लागले. गट्टू, दुर्बीण घ्यायला विसरू नकोस. मला तळ्याच्या पलीकडे जंगल आणि वाईल्ड ॲनिमल्सला दुर्बिणीने बघायची खूप इच्छा आहे. संध्याकाळपर्यंत प्लॅनिंग आणि पॅकिंग फुल स्पीडने सुरू होती. पण गट्टू आणि चिंकीला काय माहिती होतं की एक छोटासा आनंद त्यांच्या दारातच येणार आहे. ते ह्या बास्केटमध्ये काय आहे? बाबांनी अगदी अलगद त्या बास्केटवरून ते कापड बाजूला केलं आणि एक छोटा क्यूट असा पपी त्या बास्केटमधून बाहेर पडला. वाव! हे आहे गट्टू आणि चिंकीचं न्यू इयर गिफ्ट. हा तर एकदम त्या पिक्चर मधल्या बिंगो सारखाच क्यूट आहे. आपण याचं नाव बिंगोच ठेवूया. थँक्यू बाबा. आता बिंगो सुद्धा आपल्यासोबत कॅम्पला येणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस होता, 31 डिसेंबर. पूर्ण फॅमिली न्यू इयर कॅम्पसाठी घरातून निघाली आणि या वेळेला गट्टू, चिंकी आणि त्यांचा नवा मित्र बिंगो तयार होते एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. हे बघ बिंगो, हा स्कार्फ खास तुझ्यासाठी बनवला आहे. पाहता पाहता त्यांची कार शहराचं ट्रॅफिक आणि गोंधळापासून दूर हायवेवरती लेकच्या दिशेने जाऊ लागली. आणि यासोबतच वाढत होती सगळ्यांची एक्साइटमेंट. बिंगोची शेपटीही नॉनस्टॉप हलत होती. मला असं वाटतंय की बिंगो सुद्धा पहिल्या ट्रिपला जायला खूप एक्सायटेड आहे. काहीच वेळात आईला तो तलाव दिसला आणि ती म्हणाली, ते बघा, तिकडे तळं दिसतंय. कॅम्प जवळच असेल. बस 10 मिनिटं अजून. बाबांनी कार जंगल रिसॉर्टच्या पार्किंगला लावली. तिथे अगोदरच काही फॅमिलीज आलेल्या होत्या. खरी पार्टी तर आता सुरू होईल. जंगल लेक कॅम्प म्हणजे अगदी मिनी जत्रा भरली होती. गट्टू आणि चिंकी ऍक्टिव्हिटी झोनचा नोटीस बोर्ड वाचतात. बांबू क्लाइंब,
रॉक ब्रिज, ट्रेजर हंट. ट्रेजर हंट हे खेळ आपल्यासाठी परफेक्ट आहे गट्टू. हो, चल नोंदणी करूया. पण आपल्या टीमचं नाव काय असेल? टीम बिंगो. आई बाबा मुलांची एक्साइटमेंट पाहून स्माईल करतात. कॅम्प कोऑर्डिनेटरने शिट्टी वाजवून ट्रेजर हंटच्या टीम्सला बोलावलं. प्रत्येक टीमला एक क्ल्यू कार्ड मिळालं होतं. गट्टू कार्ड पाहून वाचतो. मुलांना मी आवडतो. लाकडाच्या सीटवर बसून छान उडतो. लाकडाचं सीट, उडी. अरे हा तर झोका आहे. चला कॅम्पच्या झोक्याजवळ. बिंगो सुद्धा येणार आहे का? तो तर गाईड झालाय. कॅम्प स्विंग एरियामध्ये गट्टू चिंकीने प्रत्येक झोका चेक केला. एका सीटच्या खाली त्यांना नवीन क्ल्यू कार्ड मिळालं. तो क्ल्यू त्यांना कॅम्पच्या जवळच्या एका मंदिरापाशी घेऊन जातो, जिथे मंदिराच्या घंटेजवळ अजून एक क्ल्यू मिळतो. शेवटी खूप धावपळ केल्यानंतर ते पोहोचतात तलावाकाठी असणाऱ्या एका बोटवर. चला लवकर, बोट जवळ हा शेवटचा क्लू आहे. सगळेजण बोटीच्या दिशेने धावतात आणि सगळ्यात अगोदर बिंगो बोटीत उडी मारतो. लपवलेला ट्रेजर हंट बॉक्स शोधून काढतो. मिळाला ट्रेजर बॉक्स. ये, आपण जिंकलो. ट्रेजर बॉक्स घेऊन सगळेजण कॅम्पच्या सेंटर एरियात येतात. तिथे कोऑर्डिनेटरने गट्टू चिंकीच्या टीमला विनर घोषित केलं. आणि या नवीन वर्षाच्या ट्रेजर हंटचे विनर आहेत टीम बिंगो. आजपासून बिंगो फक्त एक पेट नाही, तर पार्टनर इन क्राईम झालाय. आपला बिंगो तर आहेच सुपरस्टार. कितीतरी लोकांनी ह्याच्या सोबत फोटो काढले. याच्या गोड खोड्या सगळ्यांना खूप आवडल्या आहेत. रात्र होतात सगळेजण आपापल्या टेंटमधून बाहेर आले. एका मोठ्या शेकोटीच्या बाजूला सगळेजण बसून सगळे सोबत म्युझिक एन्जॉय करू लागले. फेरी लाईट्स, डेकोरेटेड लँटर्न्स आणि म्युझिकमुळे सगळं वातावरणच मॅजिकल झालं होतं. एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर वेळ दिसत होती. 11:55. न्यू इयर साठी आता फक्त 5 मिनिट राहिलेत. आणि ठीक 12 वाजता सुरू होईल खूप आतिषबाजी. नाही, या कॅम्पची हीच तर खास बात आहे. टोटल एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेलिब्रेशन. फटाक्यांच्या जागी यांनी काय अरेंज केलंय हे बघा. कॅम्प कोऑर्डिनेटर सगळ्यांना लाईट लॅम्प बलून्स देतात. त्या लाईट लॅम्पवर लिहिलं होतं हॅपी 2026. अरे वा, इतके सगळे लाईट लॅम्प. आकाशात तर किती मस्त दिसतील. हो, फटाक्यांपेक्षा चांगली आयडिया हीच आहे. जसं डिस्प्ले स्क्रीनवरती 12 वाजले, सगळ्या गेस्टने लाईट लॅम्प्स लावून एकत्रितपणे त्या हवेत सोडले. हा नजारा एखाद्या मॅजिकल मूवी सारखा दिसत होता. ह्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन खरंच खास होतं. तुम्हीच म्हणत होते ना, दरवर्षीप्रमाणे तीच सेम पार्टी नाही करायची आहे म्हणून आम्ही वेगळा विचार केला. आणि आमच्यासाठी तर नवीन वर्षाचं सगळ्यात खास गिफ्ट आहे बिंगो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.